14 एप्रिलच्या मध्यरात्री एका 38 वर्षीय युवकाचा चाकूने खोपसून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आणि या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी पथक देखील रवाना करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 14 एप्रिलच्या उत्सवाच्या नंतर रात्री 11:30 वाजेच्या सुमारास एका 38 वर्षीय वार्ड क्रमांक 2 मधील सागर जाधव नावाच्या या युवकाला धारधार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करून एका युवकाने खून केल्याचा प्रकार तो घडला होता आणि यानंतर जो आरोपी आहे हा या ठिकाणाहून फरार झालेला आहे। त्याचा शोध या ठिकाणी पोलीस घेत आहेत, परंतु काल दिनांक 15 एप्रिल रोजी संतप्त मृतक युवकाच्या युवकांनी आरोपीच्या घरावर जाऊन दगडफेक केली आणि ते जाऊन तोडफोड देखील केली आहे। हा प्रकार माहीत होताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून हा सर्व प्रकार रोखला आणि आता या प्रकरणात सदर आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी देखील जोर धरू लागलेली आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा। जखमी मृतक नामे सागर जाधव व त्यांना मारणारा सोनू उर्फ ऋतिक जाधव यांच्यात फार पूर्वीपासून वैमनस्य होते। 1.5 ते 2 वर्षापूर्वीपासून त्यांचे भांडणं होते। काल मारेकरी सोनू उर्फ ऋतिक जाधव याने 11:30च्या दरम्यान सागर जाधव यास चाकूने पाठीत वार करून जखमी केले। त्याला जखमी अवस्थेत दवाखान्यात आपण दाखल केले। उपचारांती तो मृत झाला। त्यानंतर आम्ही आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला। रात्रीच त्याला शोधण्यासाठी 4 पथक तयार करून माननीय SP साहेब श्री निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात पथक तयार करून त्याला शोधण्यासाठी बाहेर रवाना केलेले आहे। लवकरच आम्ही मारेकऱ्याचा शोध घेऊ आणि त्याच्यावर पुढील कारवाई करू।